ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता बातमी आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना हायकोर्टाकडून काही दिलासा मिळालेला नाही. सुनील केदार यांच्या प्रकरणी शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात. नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत. उदय, काय निर्णय दिलाय न्यायालयानं यावरती? खरं तर सुनील केदार आणि काँग्रेसला जो आहे तो पुन्हा एकदा एक प्रकारे धक्काच बसला, कारण सुनील केदार यांना सत्र न्यायालयाने सुनावलेली 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाखाचा दंड जो आहे यातून दिलासा देण्यास हायकोर्टाने जे आहे ते नकार दिलेला आहे. सुनील केदार यांना स्वतःच्या बचावासाठी दाखल केलेली याचिका जी आहे ती हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे सुनील केदार यांना पुन्हा एकदा आता आमदारकी बहाल होईल अशी जी अपेक्षा होती हायकोर्टाच्या निर्णयानंतर, ती अपेक्षा जी आहे ती फोल ठरलेली आहे. त्यामुळे आता सुनील केदार यांच्या पुढे सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या विषयाला दाद मागण्याचा पर्याय असणार आहे. मात्र हायकोर्टाने ही याचिका का फेटाळली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, कारण नुकताच हा निकाल हायकोर्टाने दिलेला आहे. पूर्ण निकाल आल्यानंतर कुठल्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली हे स्पष्ट होईल. मात्र आता या निकालाने जे आहे ते सुनील केदार यांना पुन्हा एकदा धक्का बसला असं म्हणावं लागेल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी.